बाप, काय ऊन आहे का काय बाहेर? काय ग, काय झालं? नाही काय नाही. अहो मी हे चिवडा लाडू पॅक करतोय. हो पण माझ्या डोळ्यात पाणी काय? काय झालं निशा? नाची काय बोलला का तुला? नाही बाबा, मी चुकले बाबा. मला खूप त्रास होतोय त्याचा. काही पैशांसाठी मी गौरीच्या लग्नात खोटे दागिने दिले आणि गौरीला सासरी ऐकावं लागलं. सगळ्यांनी तिलाच दोष दिला. माझ्यामुळे किती त्रास होतोय तिला. मी काय करू मला काहीच कळत नाहीये. जे झालं ते झालं, कळलं? जास्त विचार केला त्रास होईल त्यास तुला. सोडून दे. असं कसं जाऊ दे बाबा? मी कशी परतफेड करू या सगळ्याची? मला काहीच कळत नाहीये. त्याची काही गरज नाही, कळलं? आम्ही माफ केलं तुला. उगाच भलते असेल ते विचार डोक्यात आणू नकोस. गौरीच्या बाबतीत जे झालं त्याला शिव जबाबदार आहे. गौरीचा हात विश्वासाने मी त्याच्या हातात दिला होता. तोही तसलाच निघाला, बेभरोशाचा, त्याच्या घरच्यांसारखा. खरंच बाबा, शिव असा वागल्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. पण बाबा, जर तुम्ही मध्ये पडला नसतात तर कदाचित शिवने घेतली असते का गौरीची बाजू? माझा संबंध काय मध्ये पडण्याचा न पडण्याचा? तिला एकटं पाडलं म्हणून मला बनारसला जावं लागलं. ते दोघांच्या मध्ये पडावं लागलं. जे काय ऐकून गेलो होतो त्याबद्दल कणभरही लाज वाटली नाही त्याला नाही, त्याच्या घरच्यांना पण नाही. पण खरंच गौरीची जराही बाजू घेऊ नये म्हणजे? मी म्हटलं ना, 4 लोकांत दाखवायचे विचार आणि मुळात असलेले विचाराचा मेळच नाहीये. घरच्या बाईला नोकर समजायचं, सुनेला राबून घ्यायचं, आवाज चढून दाबून ठेवायचं, हे संस्कारांचे. त्यात तो नालायक असा निघाला की प्लीज काही बोलू नका, प्लीज. मी ऐकलंय ना तुमचं. मी काही न बोलता इथे आले ना निघून तुमच्यासोबत. आता का बोलताय तुम्ही शिवला? तो वागलाय तसा. तो का वागलाय, काय वागलाय मला माहितीये ना. किती झालं तरी नवरा आहे तो माझा. आणि तुम्ही त्याला बोललात की त्रास होतो, मला सहन नाही होत. गौरी बाबांनाही त्रास होतोय म्हणून ते बोलतायत ना. आणि त्यात शिव जे वागला ते बघ, काही असो, शिवला कोणी काही बोलायची गरज नाही, मी सांगून ठेवते. अपना ख्याल रख। जी बाबू। अच्छा भी। अच्छा बाबू। हाँ बेटा, संभल के जाना। अपना ख्याल रखना और जी पहुंचते ही फोन करना। जी बाबूजी। अगं, घरात काळे रेशमा कशा घातलंस? नाही आजी, काही नाही. मला ना डोळे आले ते बघा. अगे बाय, लाव लाव लाव. हा. पण काय गो, भोयांचा तुका त्रास होतो, वास येता? नाही नाही आजी, तसं काही नाहीये. ते फोडणी दिलीत ना तुम्ही मगाशी. थांब मी घालतोय दे. आणि गो, असा तुका त्रास व्हायला लागला तू ऑफिसला जाणार नाहीस, सुट्टी घेणार? अरे देवा. बर ठीक आहे. एक सांग, मागा तू घरी राहशील ना तर मी चिवड्याच्या आणि लाडूच्या ऑर्डर घेऊ काय जरा जास्त, मग आपण दोघे मिळून करूया. चालेल, घ्या ना आजी, मी मदत करेन तुम्हाला. पण ते फक्त फोडणीच्या वासाने मला त्रास होतो तेच. बर बर बर, दे त्या का. अरे पोहे घ्या रे बाबा. जावय बापू, पोहे घ्या. आलो. काय ग, कशी जाणार तू? बसने मग ट्रेनने जमेल ना? हो जमेल ना. जावय बापू, आता ते लहान असा काय? लहानचा प्रश्न नाहीये. मुंबईमध्ये ट्रेन मधून उतरायची चढायची सवय लागते.
सवय नाहीये तिला. अहो आधीच्या नोकरीत जात नव्हती काय ती इकडे तिकडे? मग काय गो गौरे? 6 महिने पूर्वीचं बोलतोय तुम्ही आता, कळलं? तेव्हा आपलं घर मध्ये होतं, आता दूर आहे, तर प्रवास मोठा आहे आता. गौरी, मी एक काम करतो, मी तुला स्टेशनवर सोडतोच आहे. मी लोकल मध्ये पण बसून दे. अरे बाबा काहीतरी कबूल करू नको रे. हा नाही तर रोजची तुझी पायपीट होईल ती. ते रोजचा काम होईल तुझा. म्हणजे मस्करी करताय? अहो मस्करी नाही करत. काय माहितीये, आपल्या लेकीची एवढी काळजी घेताना बघलंय ना मी, माका कौतुक वाटला तुमचा. काय म्हणजे माझ्या लेकीची पण अशी अधून मधून कधीतरी काळजी करा हो. म्हणजे मी सरूची काळजी करत नाही असं म्हणायचं तुम्हाला? असं कुठे म्हटलं मी? आता म्हणालात तुम्ही, म्हणालात का नाही? आजी मस्करी करते हो. गौरी, तर उशीर होत नाही, निघूया. हो. अरे हे अर्ध बाबा उशीर होतो. बरं ठीक. गौरी डबा. नची डबा. चल येतो. ये. चल गौरी. वेणू काय भेटणार आहे तुका? स्टेशनला भेटणार आहे, निघते मी. येते बाबा. जा, काळजी घे. पहिल्यांदा जातेस ट्रेननी. हो बाबा. ये बाय. काय काय झालं? चेहरा कसा झालाय? बरं वाटत नाही का? नाही हो, तसं काही नाही. गौरीची अवस्था माका बघवत नाही हो. पहिली कशी चिवचिवाट असायचा घरात, बरा वाटायचा. डबा इसरायची, मम्मी ओरडायची, मग डबा न्यायची. खाताना पण उभ्या उभ्याने खायची, मी परत ओरडायची, अगो बसून खा. आता बघता ना, जेवढा विचारला प्रश्न त्याकाच उत्तर देत. गप्प गप्प झाली असं. आज पहिला दिवस होता म्हणून टेन्शन असेल तिला. माझी समजूत काढूक बोलता, माहितीये मग. तसं नाहीये. शिव एकदा इथं आला तर दोघांचं बोलणं झालं, गैरसमज दूर झाले की सुखाला संसार करतील दोघ जण. आणि शिव नाही आला तर आपण आशा लावून बसलो हो. पण माझ्या बर्फीने ती आशा कधीच सोडल्या. तिचा चेहराच सांगतो ना मका. आला दिवस कसा तरी ढकलता आता. आणि तुम्ही त्यात अटी घालून ठेवल्यात. अटी तिच्या चांगल्यासाठी घातल्यात, भल्यासाठी घातल्यात. पण त्या अटी जर का शिवला मान्य नसतील आणि त्याका संसार करूचा, पण तो मुंबईत नाही करूचा, तर काय तर काय तर काय ती आपल्या बापाच्या घरात हक्काने राहील, जशी पूर्वी राहत होती तशीच. अहो आई बाप जन्मभर पुरत नाही हो जावई बापू. अरे मी आहे, तिचा दादा आहे, त्याची वहिनी आहे. पुढचं काय सांगता येत नाही जावई बापू. उद्या त्यांचं नाही पटलं आणि या दोघांनी हिला बाहेर काढलं तर काय करूचा? नसत्या शंका काढू नका. हे घर जसं नचीच आहे तसं तिचंही आहे. लवकरच मी बिल बनवणार, त्यात नोंद करणार, लिहिणार आहे. माझं जे काही दोघांना अर्धा मिळेल, त्यामुळे तिचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. सब कुछ अम्मा ने करवाया, कुछ नहीं कर सके. पहले तो पता नहीं था, पता चला तो मजबूर थे. हम जानते हैं कि अम्मा की गलती है, पर हम खुद को बेकसूर साबित करने के लिए अम्मा को कसूरवार साबित नहीं कर सकते आपके परिवार के सामने. आपके बाबा की शर्त भी नहीं मान सकते कि घर छोड़ के यहाँ चले आए. बताइए ना क्या करें.